नमस्कार मंडळी, आजचा दिवस खास आहे, मंगलमय आहे, कारण आज गुढीपाडवा म्हणजेच आपला महाराष्ट्रीयन नववर्ष दिन। सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजच्या या खास कार्यक्रमात आपण गुढीपाडव्याच्या इतिहासाची, परंपरेची, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वाची, तसेच आजच्या काळातील त्याच्या बदलत्या स्वरूपाची माहिती घेणार आहोत। पण माहिती कोरड्या भाषेत नाही, तर रंगतदार गोष्टी, काव्य, संवाद आणि आपल्या मराठमोळ्या साजशृंगारासह। गुढीपाडव्याचा अर्थ आणि महत्त्व। गुढीपाडवा म्हणजे काय? हा फक्त नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे का, की यामागे काही गोड इतिहास दडलेला आहे? गुढीपाडवा म्हणजेच प्रतिपदा, शालिवाहन शकाच्या आरंभीचा दिवस। आजच्याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते। म्हणूनच या दिवसाला 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। इतिहासात डोकावूया। या दिवशी शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवला आणि विजयाचा ध्वज उभारला, त्यापासूनच गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या विजयाच्या आनंदात गुढ्या उभारल्या, त्यामुळे गुढी म्हणजे विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक। आता तुम्ही सांगा, गुढीत कोणकोणत्या वस्तू असतात? 1. काठी, बांबू, आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ। 2. कडुलिंबाची पाने, आरोग्यासाठी फायदेशीर आणि शरीरातील विषारी पदार्थ दूर करणारी। 3. चमकदार रेशमी वस्त्र, साडी, ध्वज, समृद्धीचं प्रतीक। 4. साखर गाठी, गाठीचा हार, जीवनातील गोडवा टिकावा म्हणून। 5. तांब्या किंवा चांदीचा कलश, याला ब्रह्मध्वज देखील म्हणतात, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारा। वैज्ञानिक दृष्टिकोन। गुढी घराच्या प्रवेशद्वारासमोर उभारल्याने सूर्यप्रकाश परावर्तित होतो, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते। गुढीपाडवा साजरा कसा करावा? 1. पहाटे सूर्योदयाच्या वेळी स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करावी। 2. घरासमोर रांगोळी काढून गुढी उभारावी। 3. कडुलिंबाचे पान खावे, हे आरोग्यासाठी फायदेशीर। 4. श्रीराम, शिवाजी महाराज, ब्रह्मदेव यांची पूजा करावी। 5. गोडधोड पदार्थ करावे, पुरणपोळी, श्रीखंडपुरी, गुळपोळी। समाजातील गुढीपाडव्याचे महत्त्व आणि बदलता काळ। पूर्वी गुढीपाडवा फक्त धार्मिक उत्सव नव्हता, तर सामाजिक एकता आणि आनंदाचा दिवसही होता। लोक एकत्र जमून आनंद साजरा करायचे, कीर्तन, भजन व्हायची, गावभर उत्साह भरायचा। आजच्या काळात गुढीपाडव्याचं स्वरूप थोडं बदललंय। मोठ्या सोसायट्यांमध्ये सामूहिक गुढी उभारली जाते, महाराष्ट्रीय संस्कृती जोपासणारे कार्यक्रम घेतले जातात। सोशल मीडियावर लोक शुभेच्छा देतात, पण एकमेकांना प्रत्यक्ष भेटून हा सण साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो। गुढीपाडव्याचा संदेश। गुढीपाडवा आपल्याला काय शिकवतो? नवीन सुरुवात करण्याची संधी, जीवनात चढउतार येतात, पण नवीन पर्वाची सुरुवात